केंद्र शासनाचे गाईडलाईन्स पाहिजे, हे तज्ञांनी अभ्यास करून त्याच्यावरती स्टेशन कुठे असले पाहिजे त्याचं सायटिंग क्रायटेरिया आम्ही म्हणतो. हे सायटिंग क्रायटेरियाच्या हिशोबानेच आपल्याला ते स्टेशन लावतात. तर आपण म्हणालात की मी कुठल्या चौकाला लावले तर तिकडे तर मला एअर क्वालिटी जास्तच येणार आहे. म्हणून आपण जसं म्हणतो हरित जागा आहे, हरित जागेवर जेव्हा एअर क्वालिटी डिट्युरेट होते म्हणजे त्याचा अर्थ की इतर ते आपण ऍव्हरेज काढतो, त्याचा अर्थ की मुंबई म्हणजे ठाण्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा त्या हिशोबाने ती डिट्युरेट होते. म्हणून प्रत्येक स्टेशनचा सायटिंग क्रायटेरिया आहे, पॉप्युलेशनच्या हिशोबाने तिकडे काय डेन्सिटी आहे, किती माळ्याची बिल्डिंग आहे, तिकडे झाडं किती हाईटचे आहेत, हे सगळं स्टडी करून ते आपण स्टेशन इन्स्टॉल करतो. कचऱ्याचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. आजही शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. ओला आणि सुका कचरा महापालिका म्हणते वेगळा करून द्या, जनजागृती करते. मात्र ओला आणि सुका जरी लोकांनी दिला वेगळा करून तरी महापालिका तो एकत्र करून डम्पिंगवर टाकते. त्याच्यामुळे हे प्रदूषण सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा वाढतंय. याच्यावर काही चर्चा झाली का किंवा काही? 100% चर्चा झाली. त्याच्यामध्ये पुन्हा मला आपल्या सगळ्यांची मदत पाहिजे. जो सेग्रिगेशन झालं पाहिजे ज्या पद्धतीने त्या पद्धतीने सेग्रिगेशन ऍट सोर्स होत नाही. जर आपण नागरिकांनी जर तो सेग्रिगेशन केला तर 100% त्याच्यावर मला तेच म्हणायचे नागरिक कचरा वेगळा करून देतायत, नागरिक देतायत. अशी टक्केवारी फार कमी, मी नाही म्हणत देत नाही, पण ही टक्केवारी फार कमी आहे. बघा कसं आहे की ही टक्केवारी जर वाढली, आज ओला कचरा सुका कचरा हा जर परत मिक्स केला तर त्याच्यामध्ये महानगरपालिकेचं नुकसान होतं. मग ते कशाला करतील? आज MRF फॅसिलिटी म्हणजे जिकडे सुका कचरा तिकडे रिसायकल होतो, त्याच्यातून त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतो. पण जर त्यांनी मिक्स केला तर त्याच्यातून रेव्हेन्यू लॉस होतो. म्हणून महानगरपालिका असं करत नाही असं मी सांगू शकतो. पण नागरिकांनी हा जो सेग्रिगेशन ऑफ वेस्ट, आणि आता तर 3 प्रकारचे सेग्रिगेशन करायचे, वेट वेस्ट, ड्राय वेस्ट आणि ई वेस्ट. तर हा ई वेस्ट तर नागरिक करतच नाही. म्हणजे फक्त मी ठाण्यापुरतच नाही तर इतर भागामध्ये सुद्धा, इतर शहरांमध्ये. तर नागरिकांपर्यंत ही अवेअरनेस जाणं फार गरजेचं आहे. वेट वेस्ट, ड्राय वेस्ट आणि ई वेस्ट हे सेग्रिगेशन ऍक्ट सोड झालं. आणि पुढे जाऊन तर आम्ही असे नियम आणणार आहोत की ज्या पद्धतीने जे ड्राय वेस्ट आहे, जे मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस आहेत, त्यांच्या स्तरावरच त्याची विल्हेवाट लावायची. किती कॉम्प्लेक्सेस ते करतात त्याचा सुद्धा आम्ही आढावा महानगरपालिकेला घ्यायला सांगितलंय. किती कॉम्प्लेक्सेस त्यांचं सिवेज हे जागेवर ट्रीट करतात याचे सुद्धा आम्ही त्यांना आढावा घ्यायला सांगितलंय. जे करत नाही त्यांची सिवेज लाईन जर असेल ती डिस्कनेक्ट करायला सांगितलंय. नियमाप्रमाणे त्यांना त्यांचं सिवेज 100% ट्रीट करायचं जागेवरच. त्यांना तुम्ही तुमच्या लाईन मध्ये टाकू देऊ नका असं आम्ही त्यांना पण सर याच्यामध्ये काय होतंय, महापालिका एकच फक्त माझा एक प्रश्न असतो. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असं की जेव्हा डेव्हलपर्स सगळं करून देत असतो तेव्हा कुठे बघितलं जात नाही, आणि जेव्हा ती सोसायटी होते किंवा लोक राहायला येतात तेव्हा ते सांगितलं जातं की तुम्ही अंमलबजावणी करा. तर हे जेव्हा डेव्हलपर्सकडनंच ते प्लॅन पास होतो, जर त्याला ती अट आहे तर ती अट जेव्हा होते ओसी देताना तेव्हाच का बघितलं जात नाही? तो प्रकल्प तेव्हाच सुरू व्हायला हवा ना. त्याच्याशिवाय आमच्या खात्याची त्यांना परवानगी भेटत नाही जोपर्यंत त्यांचा STP प्लॅन चालत नाही. जेव्हा आमच्या खात्याचं, आमच्या डिपार्टमेंटचं, MPCBचं त्यांना कन्सेंट टू ऑपरेट मिळाल्यानंतरच महापालिका त्यांना ओसी देऊ शकते. म्हणून जेवढी महापालिकेची रिस्पॉन्सिबिलिटी तेवढी आमची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणून त्या अनुषंगाने पुढच्या काही महिन्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये जेवढे STPs आहेत, जेवढे खासगी STP आहेत त्यांचं आम्ही ऑडिट करणार आहोत. आणि या ऑडिटमध्ये जे त्याच्यामध्ये बायपास करताना सापडतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही 100% होणार आहे. हा ऑडिट MPCBच्या मार्फत होणार आहे. शेवटचा एक प्रश्न घेऊया आपण. सर, खाडी किनारी मोठ्या प्रमाणात मॅंग्रोव्हची कत्तल वगैरे झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे महापालिका आतापर्यंत किती दंड ठोठावलाय, किती वसूल झालाय? हा याचा डेटा आता माझ्याकडे नाहीये. आणि अशी कुठली कंप्लेंट सुद्धा आमच्या मार्फत आले का? कुठे गेले आले का आपल्याकडे? कुठे जर आली असेल तर नक्कीच त्याच्यावर आपण कारवाई करू. जसं मॅंग्रोव्हचं आपण म्हणताय, नक्कीच त्याच्यावर आपण कारवाई करू.